ही ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय क्वालिटी द्या म्हणून तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही म्हणजे ही पण डाव तुमचाच फडणवीस सरकारचा तुमचाच डाव याच्यात हे सत्य आहे काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना हे सगळे आता प्रमाणपत्र निघले या नोंदीनुसार उद्या आम्ही लिहिली का इतकं गट्ट घेऊन पळत आहे पोरग हे शिंदे पोरग आहे ना काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला हे काय आहे तुमच्या एकेबी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे इतके पुरावे एकेबी राज्यातल्या हे एका माणसाचं यशवंताबाई अंडीचे एकट्याचे पुरावे बघाय जसला मोजना करायच्या इतके गट्टे होती अरे नालायक करू नका तुम्ही मी इतका मागायला लागणार तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तरायला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेल मी सगळ्याच इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती काय ते पुरावे काय पुरावे आहेत का काय होते निजामकालीन येतं इंग्रजकालीन येतं तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे होते काय पुरावे होते कोण अधिकार देतात तुम्हाला मराठीचा वाटोळा करायचा माझ्या समाजाचं लेकरा भावाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला काय पुरावे आहेत का काय होते तुम्ही कुठे पण बघा इतके पुरावे नसते तो नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचा वाटोळा करून टाका ह्या लेकरांचा पाप कोण प्रकार घेणार आता फडणवीस तुम्ही का त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी त्यांनी रद्द करा म्हणून हो हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही आता त्या बावनकुळ्याने मराठीचं वाटोळा करायचं ठरवलंय त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय त्यांनी रद्द करा तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही हे पुरावे किती द्यायचे फडणवीस तुमच्या अर्ध आयुष्य जाईल एवढं थबा झाला वाचायला एके यशवंताबाई अंड्यासाठी इतके पुरावे काढलेत हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी दहावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील इतके पुरावे पोरांनी गोळा केले मी त्या राजकारणासाठी बोलत नाही ते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय हे बघा हे तुकडे दिल्यापासूनचे आणलेत त्यांनी पूर्वी तुकडे दिले होते तेव्हापासूनच्या पावत्या ह्या कुंडी नोंदीच्या दही अंड्याच्या का रद्द केलं काय कारण 15 लाख रुपये पाहिजे होते का आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणजे 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो 15 लाख पाहिजे खरं त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो फोनवर नाही ना म्हणला प्रत्यक्ष येऊन भेटा नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो मग कस काय प्रमाणपत्र देतो काय ते कागदपत्र हातगोळाला माणूस हे उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित मग तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमचे पाठवून करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीच रद्द करायचे ते तुमच्या बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी मग बावनकुळे घ्यायचं का मराठी पाहिजे हे ठरवायचं तुम्ही काय ते पुरावे काय द्यायचं तुम्हाला वंशवळीपासून सगळे यशवंताची नोंद सापडली यशवंताला 3 पोर आहेत बाळा यशवंता देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता यशवंताचे पोर कवराजी बन्सी आणि भाऊसाहेब देवराव हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत बन्सी देवरावचे पोर कोण
श्रीधर बनशी आणि भगवानराव बनशी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही, तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3,000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही जे बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात, तुम्ही हार माना नको घेताय का ना. सरळ सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो, तो आपण ना घशातच राजीनामा देऊन येऊन चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून. निवडून यायसाठी हे चाळे करणार, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता श्रीधर बनशीचं बनशी देवराला 2 पोर आहेत. एक श्रीधर बनशी आणि भगवान बनशी, आणि इथे त्यांना 2 मुलं आहेत. मुलाचं नाव काय होतं? विष्णू श्रीधर दहीहंडे. विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्यांना हरवायचं हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर? कशावर केलं? पैशावर. पैशावर केलं का? एक जण म्हणतो सरकारी, एक जण म्हणतो भुमरेकडे, म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कोणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उद्या सामंत साहेबांसोबत सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाट यांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटलं होईल बरं का. आणि विलास भुमरेला सुद्धा सांगितलं होतं ना हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटवं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडे बघा मी काय करायचं ती. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयक संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा